यस, धन्यवाद विक्रम. आजच्या कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. खरं म्हणजे एका शिक्षकाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमतात हे फार आश्चर्यकारक आहे. आणि मला असं वाटतं, डॉक्टर सिकंदर ढवळे सर, तुम्ही आयुष्यामध्ये काही कमावलं असेलच तर ते हे आहे. अलीकडे कार्यक्रमांसाठी पाहुणे येणं सोपं आहे, लोक येत नाहीत. मी असं म्हटलं की लोक पुण्यामध्ये सुद्धा जे फार मोठमोठे कार्यक्रम तुम्हाला वाटतात की वर्तमानपत्रामध्ये छापून येतात की 4 कॉलम बातमी, 6 कॉलम बातमी, तिथे सुद्धा 50-60 लोक आले म्हणजे पुष्कळ झाले अशी अवस्था आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी येणं ही खरंच फार महत्वाची गोष्ट आहे. प्रशांत परिचारक आत्ता बोलले आणि खरं म्हणजे मला हे फार महत्वाचं वाटतं. मी आलो आणि त्यांनी खुर्ची बदलली आणि म्हटले तुमच्याकरता मी खुर्ची सोडतोय. मी त्यांना सांगितलं आता वेळ अशी आलेली आहे की तुम्हाला खुर्ची मिळालीच पाहिजे, तर आता फार खुर्ची सोडू नका. माझं भाषण व्हावं यासाठी, शेवटी व्हावं, मला वेळ मिळावा म्हणून कल्याणराव काळे, आमचे सुभाषराव या सगळ्यांनी अगोदर भाषणं केली, आमचे आमदार साहेब, आसगावकर साहेब. पण तुम्हाला खरं सांगू का, मी डॉक्टर सिकंदर ढवळे सरांना तर ओळखतोच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे पत्रकार मित्र सिद्धार्थ ढवळे सर यांचा माझा फार चांगला निकटचा स्नेह आहे. या कुटुंबानं आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते काम मी जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की हे काम म्हणजे आपल्या देशामध्ये एक सर्वसामान्य कुटुंब कुठपर्यंत पोहोचू शकतं याचा पुरावा आहे. आणि हे का घडू शकतं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, मी परवा एका ठिकाणी असं म्हटलं होतं, सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की जय भीम ही घोषणा नाहीये, जय भीम हा सक्सेस पासवर्ड आहे. ज्याला जय भीम समजलं त्याच्या घरामध्ये यश आलं, त्याच्या घरामध्ये परिवर्तन आलं. आणि म्हणून मला अत्यंत आनंद आहे, एका योग्य त्या कालावधीमध्ये जेव्हा ते कॉलेजमध्ये होते, महाविद्यालयीन जीवनामध्ये होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काय करता येणं शक्य, आपण काय केलं पाहिजे, आणि म्हणून या वाटेवर इथपर्यंत येऊन पोहोचले. शिक्षक म्हणून 58 वर्षापर्यंत सेवा करणं. आणि खरं म्हणजे मयूर मगाशी बोलला, शिक्षकांबद्दल एवढं सुंदर बोलणारे विद्यार्थी आजही आहेत हे कोणाला पटणार नाही. मी आता विद्यार्थी शिक्षकांबद्दल जे बोलतात ते शिक्षकांनी ऐकू नये असं असतं. अशा वेळी एका विद्यार्थ्याला एवढी खात्री पटावी, एवढं वाटावं की माझ्या आई वडिलांपेक्षा सुद्धा यांचं काम सगळ्यात मोठं आहे. सिकंदर ढवळे सर ही कमाई सगळ्यात महत्वाची आहे, सगळ्यात मोठी आहे. आज तुम्ही 58 वर्षांचे होत आहात, तुम्ही सेवानिवृत्त झालेले आहात, पण तरीही तुमच्या चेहऱ्यावर तसाच ग्लो आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण शेजारी अनिता बसलेली आहे. तुम्हाला मी खरं सांगू का, मी नेहमी सांगतो की अशा कार्यक्रमांमध्ये पत्नी सोबत असणं फार आवश्यक असतं. त्या निमित्ताने तिला पण कळतं की आपलं ध्यान काही बरं आहे, म्हणजे फार काही. आणि ते ऐकते मगापासून भाषणं आणि त्यांना पटे ना की खरंच आहे का, म्हणजे एवढे म्हणजे. पण मला खूप आनंद आहे की या पद्धतीनं आजचा कार्यक्रम होतोय. आणि खरं म्हणजे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आज या प्रकारच्या विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. डॉक्टर सिकंदर ढवळे, तुम्ही ज्या कालावधीमध्ये कामाला सुरुवात केली त्या कालावधीमध्ये वैचारिक भूमिका मांडणं ही अत्यंत सोपी गोष्ट होती. आज वैचारिक भूमिका मांडणं, विचार मांडणं ही इतकी अशक्यप्राय गोष्ट होत चाललेली असताना अशा वेळी वैचारिक भूमिका मांडली जाणं किती आवश्यक आहे हे वारंवार सांगणं महत्वाचं. प्राध्यापक शिवाजीराव शिंदे समोर बसलेले आहेत, नवनाथ पोरे आमचे मित्र समोर बसलेले आहेत. या दोघांनी दीपज्योतीचा अंक साकारला. तो अंक मी वाचत होतो आणि तो अंक वाचताना माझ्या असं लक्षात आलं की मुळामध्ये नव्या पिढीपर्यंत ही वैचारिक भूमिका पोहोचणं अत्यंत आवश्यक. मुळात विचार, एक लक्षात घ्या, व्यवस्थेला सगळ्यात जास्त भीती कोणाची असते? विचार करणाऱ्या माणसांची असते. आमचा वीरसेन देशमुख पुढे बसलेला आहे. मला कळत नाही, शिवाजी हा ओळखच दाखवत नाही. मी संस्था चालक झाला एकदा की तो इतरांना ओळखच दाखवत नाही. संस्था चालकांचं काहीतरी केलं पाहिजे सिकंदर, काहीतरी केलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो की आता अशी अवस्था आहे की तुम्ही बाकी काही करा, विचार करू नका, वेगळी भूमिका मांडू नका, अशा प्रकारचा कालखंड आलेला आहे. आणि अशा वेळी आपल्याला वैचारिक भूमिका मांडावी लागेल, अशा वेळी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. आसगावकर सर, 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संसदेमध्ये भाषण झालं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणाले? बाबासाहेब असं म्हणाले
तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. आणि बाबासाहेबांनी तेव्हा तुकारामांना उद्धृत केलं. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपलाची बाद आपणशी. ही जी परंपरा आहे विचार मंथनाची, वेगळं मांडण्याची, आता अडचण काय झाली माहिती आहे? तुम्ही तुमचा मुद्दा मांडायचाच नाही. मला जे हवं ते मी बोलेन, पण तुम्ही तुमचा मुद्दा मांडायचा नाही. अशा वेळी परिवर्तनवादी पद्धतीनं काम करणारा, इथपर्यंत पोहोचलेला एक शिक्षक मला फार महत्वाचा वाटतो. मी शिक्षक फार भारी असतात. मध्यंतरी एका शिक्षकाला भेटायला एक आमदार गेले, आजगावकर सर. शिक्षकाला भेटायला आमदार गेले. तुम्ही शिक्षकच आहात आणि आमदारही आहात, पण शिक्षकाला भेटायला आमदार गेले, पाया पडले आणि म्हटले, सर मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे. शिक्षक म्हणाले, तुला सुधारण्याचे सगळे प्रयत्न मी केले होते. अशा प्रकारचं हे काम करणारा एक शिक्षक मला अतिशय महत्वाचा वाटतो. आणि मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाचं काम हे शिक्षकांचं आहे. एक लक्षात घ्या, आता कालखंड इतका भयंकर झालेला आहे की बाकी सगळं सुरू आहे, पण मुळामध्ये शाळांमध्ये सगळं मिळतं पण शिक्षण मिळत नाही. कल्याणराव काळे सर परवा पुण्यामध्ये एक नॅशनल स्कूल समिट होतं. त्या स्कूल समिटमध्ये माझं भाषण होतं. मी त्यांना असं म्हटलं त्या भाषणामध्ये की कोणे एके काळी पुणे हे एज्युकेशन हब होतं. कोणे एके काळी पुणे हे एज्युकेशन हब होतं. आता पुणे हे एज्युकेशन पब झालेलं आहे. एक लक्षात घ्या, पूर्वी कळायचं हे 5 स्टार हॉटेल आहे, पूर्वी कळायचं ही शाळा आहे. आता 5 स्टार हॉटेल कुठलं आणि शाळा कुठली कळतच नाही. आणि एवढी फीस भयंकर. मध्यंतरी मी एका केजीच्या शाळेमध्ये गेलो होतो, एक कार्यक्रम होता, आणि त्या पालकांना मी विचारलं की केजीला फीस किती आहे. म्हटले 2.5 लाख. मालक, तुम्हाला मी सांगतो, 2.5 लाखामध्ये माझं अख्खं शिक्षण झालं आणि भरपूर शिकलोय मी. BSc ॲग्रिकल्चर केलंय. आमचे डॉक्टर अरुण भोसले समोर बसलेले आहेत, ते माझे वर्गमित्र आहेत. आणि माझं एक बरं आहे की मला वर्गमित्र आहे. अनेक लोकांना डिग्री असते पण वर्गमित्रच नसतात, पण माझ्या सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत. BSc ॲग्रिकल्चर केलं, BCJ केलं, MMCJ केलं, MA पॉलिटिकल सायन्स केलं, MPhil केलं, आता PhD माझं पण संपतोय. 2.5 लाखामध्ये अख्खं शिक्षण झालं. 2.5 लाख रुपयांमध्ये काय चाललंय काय हे? मला असं वाटतं की लक्षात घ्या, तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मांडणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी शिकूच नये अशी एक व्यवस्था आकार घेते आणि याला प्राणपणाने विरोध केला पाहिजे. एक लक्षात घ्या, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही, कोणाचा विरोधक नाही, पण मला एक नक्की वाटतं, ज्याप्रमाणे सिकंदर ढवळे नावाचा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा इथपर्यंत पोहोचला, अगदी त्याचप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातली पोरं इथपर्यंत पोहोचायची असतील तर आपल्याला उभं राहावं लागेल. डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम नावाचे एक न्यूरोसर्जन आहेत नागपूरचे. त्यांना नुकतीच पद्मश्री मिळाली. कल्याणराव काळे त्यांना पद्मश्री मिळाली. नागपूरकरांनी त्यांचा नागरी सत्कार केला आणि तो माझ्या हस्ते गेला. मी नागपूरमध्ये गेलो. चंद्रशेखर मेश्राम जाहीरपणे असं म्हणाले की म्हटले, मी बौद्ध आहे आणि आता बौद्ध आहे, पण मी जेव्हा जन्मलो तेव्हा आम्ही महार होतो. महार कुटुंबातला एक पोरगा तेव्हा इथपर्यंत येणं शक्य होतं. आजच्या काळात ते शक्य आहे का, मला चिंता वाटते. एक लक्षात घ्या, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. हा मुद्दा कुठल्या जातीचा नाही, हा मुद्दा कुठल्या धर्माचा नाही, हा मुद्दा शोषित वंचित सर्वसामान्य माणसांचं काय करायचं हा आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या सुभाषराव, बाकी लोकांना काय करायचं ते करू द्या. कोणाला गुलाबी जॅकेट घालू द्या, कोणाला गुवाहाटीला जाऊ द्या, काय बघा. लक्षात, परिचारक मालकांची गोष्ट वेगळी आहे. पण माझा एक मुद्दा महत्वाचा आहे, चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मात्र लोकांची भूमिका घेतली पाहिजे, लोकांची बाजू घेतली पाहिजे. अरे सगळेच राजकीय भूमिका घेतील, सगळेच राजकारणांची बाजू घेतील,
सर्वसामान्य माणसांच्या बाजूने उभा राहणारा. मला कोणीतरी विचारलं तुमची राजकीय भूमिका काय, मी म्हटलं सर्वसामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू आहे. सत्ता कोणाचीही गेली तरी मला फरक पडत नाही, सत्ता कोणाचीही आली तरी मला फरक पडत नाही. मला तेव्हा फरक पडतो जेव्हा माझ्या सर्वसामान्य माणसांची सत्ता जाते. आणि म्हणून तुम्हाला काम एक लक्षात घ्या, काँग्रेसच्या काळात काही फार चांगलं होतं असं नाही. मध्यंतरी मला काँग्रेसच्या एका नेत्यानं भाषणाला बोलावलं. माझं भाषण झाल्यावर मला म्हटले, अरे वा तुम्ही फार उत्तम बोलता, तुम्ही तर आमचेच आहात, आम्हाला कळलं कसं काही नाही. मी म्हटलं सत्तेमध्ये असताना तुम्हाला काहीच कळत नव्हतं, सत्ता गेल्यावर कळतोय फुले शाहू आंबेडकर, तेव्हा कधी कळले होते? सत्ता गेल्यावर कळतो गांधी, संविधान. अरे एक लक्षात घ्या, तुम्ही सत्तेमधून गेलात म्हणून किमान संविधानावर लोक बोलायला तरी लागेल. माझा मुद्दा कुठल्याही राजकीय पक्षाचा नाहीये, माझा मुद्दा एकच आहे, सर्वसामान्य माणसांची भूमिका घेणारं, सर्वसामान्य माणसांसाठी उभं राहणारं अशा प्रकारचं समाजकारण उभं करणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सिकंदर ढवळे सरांसारखा माणूस की ज्यानं या पद्धतीनं काम केलं, या प्रकारे काम करणारी माणसं जेव्हा असतात आणि तेव्हा आपण सगळेजण मिळून त्यांना सलाम करतो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, मला कायम असं वाटतं, मुळात भारताचं वैशिष्ट्य काय, सर्वसामान्य माणूस हा भारताचा केंद्रबिंदू आहे. एक लक्षात घ्या, हा देश कुठल्या एका नेत्याचा नाहीये, हा देश कुठल्याच नेत्याचा नाहीये, हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे. तीच आयडिया ऑफ इंडिया आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल, आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक माणसाला बोलण्याची ताकद मिळावी, प्रत्येक माणसाला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळावं, यासाठी आपल्याला काम करावं लागतं. तुम्हाला एक गंमत सांगतो विक्रम, भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती. भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती. चीन मधला एक कुत्रा भारताच्या हद्दीमध्ये आला होता आणि भारताची बाकी सगळी कुत्री होती. चीनचा कुत्रा दष्टपुष्ट, भारतीय कुत्रे आपली. चीनच्या कुत्र्यानं सुरू केलं, अरे आमच्या चीनमध्ये काय उड्डाणपूल, चिंचणीचे मोहनराव ऐका, आमच्या चीनमध्ये काय उड्डाणपूल, आमच्या चीनमध्ये काय हॉस्पिटल, आमच्या चीनमध्ये काय ह्याव, आमच्या चीनमध्ये काय त्याव. भारतीय कुत्र्याला असं वाटलं, भारतीय कुत्र्यांना की आपण बोललं पाहिजे. पण भारतीय कुत्र्यांचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो. भारतीय कुत्र्यांचं वैशिष्ट्य काय, ते शक्यतो बाहेर भांडण करत नाहीत, घरात आल्यावर मग जरा. तुमच्यापेक्षा यांना किती पटलं बघा. त्यामुळे तो म्हटलं जाऊ द्या, काय बोलते बोलू द्या. बरं सुरू झालं, हे झालं ते झालं, बरं आमचा चीन असा आमचा. शेवटी एका भारतीय कुत्र्याला वाटलं विक्रम आता बोललंच पाहिजे. तो बोलणार पण तोंडात तंबाखू. एवढा एकासाठी तंबाखू थुंकणं काही, त्यांना शेवटी फारच झाल्यावर त्यानं तंबाखू थुंकली. आणि तो म्हटला चीनमध्ये एवढं सगळं आहे, चीनमध्ये उड्डाणपूल आहे, चीनमध्ये प्रगती आहे, चीनमध्ये हॉस्पिटल आहे, चीनमध्ये ह्याव आहे त्याव आहे, मग चीन सोडून तू भारतामध्ये का आलास. तो म्हटलं काय, चीनमध्ये सगळं मिळतं पण चीनमध्ये भुंकता येत नाही, मी भुंकण्यासाठी भारतामध्ये आलो. हा बोलण्याचा अधिकार, हा भुंकण्याचा अधिकार हे भारताचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. आणि म्हणून काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला मांडता आलं पाहिजे. मी मगाशी बाबासाहेबांचा उल्लेख केला, त्याच भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब असं म्हणाले, राज्यघटना शेवटी काय देईल, राज्यघटना शेवटी काय देईल, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि म्हणून मला असं वाटतं आजचा सन्मान हा केवळ एका शिक्षकाचा नाहीये, आजचा सन्मान हा परिवर्तनवादी चळवळीतल्या एका कार्यकर्त्याचा सन्मान आहे. तुम्ही गंमत बघा, आमच्या आटपाडीचे रणजित आईवळे मला समोर दिसत आहेत. दुरून दुरून लोक आलेत तुमच्यावरच्या प्रेमापोटी, आणि लोकांना असं वाटतं की अरे अजूनही अशा प्रकारचा माणूस आहे, अजूनही अशा प्रकारची भूमिका घेणारा माणूस आहे, हे लोकांना फार महत्वाचं वाटतं. एक लक्षात घ्या, मी मागेही म्हटलं होतं, मला चिंता काय वाटते माहिती आहे का, मला चिंता अशी वाटते की विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस पूर्वी होता, म्हणून आपण इथपर्यंत आलो. सिद्धार्थ ढवळ्यांचा मगाशी उल्लेख केला, सिकंदर ढवळ्यांचा मगाशी उल्लेख झाला, ही सगळी मंडळी इथपर्यंत पोहोचू शकली कारण ती स्पेस होती, तो अवकाश होता. आज हा अवकाश संपत चाललाय कारण विकासाचा केंद्रबिंदू बदलत चाललेला आहे.
तुम्हाला मी गंमत सांगतो. डॉक्टर अजित रानडे हे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, प्रख्यात अर्थतज्ञ आहेत. ते मध्यंतरी माझ्या ऑफिसमध्ये आले. त्यांना मी म्हटलं, डॉक्टर अजित रानडे, तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, मला एक सांगा, इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये विकास म्हणजे काय? व्हॉट इज डेव्हलपमेंट? कल्याणराव ते मला म्हटले, तुम्ही कधी फ्रान्सला गेला होता का? मी म्हटलं, मी बऱ्याच देशांना गेलोय, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही सगळ्या देशांना जाऊ शकेल असा आपल्याकडे एकच माणूस आहे. तर म्हटलं, मी फ्रान्सला काही गेलो नाही. ते म्हणे, फ्रान्सला आपण गेलो की आपण पॅरिसमध्ये जातो. पॅरिसमध्ये गेलो की काय करतो आपण? आपल्याला हॉटेलमध्ये चेक इन करायचं असतं. आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो, हॉटेलमध्ये रूम घेतो. रूम घेतली की पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे असतं? पाणी, मिनरल वॉटर. रिसेप्शनला आपण फोन करतो, पाणी पाहिजे. ती म्हणते, आत बाथरूम मध्ये जा आणि कुठल्याही नळाचं पाणी प्या. आपण म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंच मध्ये ओ म्हणजे पाणी. डॉक्टर अजित रानडे पुढे असं म्हणाले, ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये कुठल्याही नळाचं पाणी आपण डोळे झाकून पिऊ शकतो, त्याला विकास म्हणतात. पुढे ते असं म्हणाले की ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं, त्याला विकास म्हणतात. मध्यंतरी माझी आई जरा आजारी होती. तिला मी पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे, ससूनला घेऊन गेलो. आईला वाटलं की बहुतेक पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. ससूनला घेऊन आला, एवढा मोठा संपादक ससूनला घेऊन आला आईला. लोक काय म्हणतील? मी म्हटलं, आई, ससून हॉस्पिटलच्या शेजारी बीजे मेडिकल कॉलेज आहे. या दोन्ही मध्ये मिळून जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतातल्या एकाही खासगी रुग्णालयामध्ये नाही. पण जाणीवपूर्वक सरकारी बदनाम करायचं आणि खासगी वाढवायचं हा नवा डाव आहे. तिसरा मुद्दा ते असं म्हणाले, ज्या शहरामध्ये आपल्या मुलांना सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं, त्याला विकास म्हणतात. आपल्याला या अनुषंगानं काम करावं लागणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं की जर आपण सगळे या विचारांचे पाईक आहोत असं आपण म्हणतो, आपण फुले शाहू आंबेडकर वगैरे म्हणतो, ते एक लक्षात घेतलं पाहिजे, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जे जे सांगतात त्यांनी सर्वसामान्य माणसांसाठी उभं राहायला पाहिजे. सर्वसामान्य माणसांच्या हातून सगळी व्यवस्था निघून चालली आहे, निष्ठून चालली आहे. हे बघा, या महिला पुढे बसल्या, सगळा गोंधळ यांनीच घातला. तर आत्ता कळालं त्यांना. मी त्यांना असं म्हटलं, तुमच्या खात्यावर काही आलं असेल तर माझी हरकत नाही, पण आपल्या मुलांच्या खात्यावर काही उरलंय का हे पण बघण्याचं काम आपल्या बघे प्रत्येकाला करावं. आणि परत मी सांगतो, एक लक्षात घ्या, हे मी सातत्यानं मांडतोय, हे मी गेली 25-30 वर्ष मी हेच बोलतोय, कारण सर्वसामान्य माणूस हा व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं, डॉक्टर सिकंदर ढवळेंसारखा माणूस, एक लक्षात घ्या, शिक्षक म्हणून ते लागले नोकरीला, शांतपणे थांबू शकले असते, आपलं बरं चाललंय ना. पण पीएचडी केलं, काम केलं. तुम्हाला सांगू का, शिक्षकांचे पगार उत्तम आहेत, पेन्शन उत्तम आहे. तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की नाही, मला लष्कराच्या भाकरी भाजल्या पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, आपल्याकडे शहाणे लोक फार वाढत चालले. अशा वेळी असे वेडे लोक फार महत्वाचे आहेत. अशा वेड्यांवर आपलं शहाणपण टिकून आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या माणसांनी की मला काहीतरी वेगळं करायचंय, मला भूमिका घ्यायची आहे, म्हणून या माणसानं काम केलं. मला अत्यंत आनंद आहे. डॉक्टर सिकंदर ढवळे, तुम्ही ज्या प्रकारची भूमिका घेतली, ज्या प्रकारचं काम केलं आणि इथपर्यंत संघर्ष केला, आता एक काम केलं पाहिजे. मुळामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला निवृत्ती नाही. अमेरिकेमध्ये असं म्हणतात, वन्स अ प्रेसिडेंट ऑलवेज प्रेसिडेंट. एकदा तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष झालात की तुम्ही कायमस्वरूपी अध्यक्ष आहातच. बराक ओबामांचा उल्लेख सुद्धा मिस्टर प्रेसिडेंट असाच केला जातो. तसा वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर, वन्स अन ऍक्टिव्हिस्ट ऑलवेज अन ऍक्टिव्हिस्ट. एकदा हे व्रत तुम्ही घेतलेलं आहे, आता उलट काम आहे, आता उलट आहे. लक्षात घ्या, हा सत्कार आम्ही लोकांनी तुमचा का केलाय माहितीये का? इथून पुढे चळवळीच्या कामासाठी
माझी शाळा आहे हे कारण तुम्ही सांगू नये म्हणून. इथून पुढे तुम्ही कायम उपलब्ध असलं पाहिजे. कुठलंही काम आहे ना, शाळेचं कारण नाही, नोकरीचं कारण नाही, संस्था चालकांचं कारण नाही. ते संस्था चालक फार भयंकर असतात, ओळख दाखवत नाहीत, त्याला काय अर्थ आहे? तुमके चांगले. हा वीरसेन देशमुख माझा माझा मित्र आहे, छात्र भारतीय संघटनेत आम्ही एकत्र काम केलं, एकत्र घोषणा दिल्या. मगापासून मी हात करतो, कुठे बघायलाच तयार नाही. शिवाजीराव काहीतरी करायचं. तर माझा मुद्दा असा आहे की या प्रकारचं काम कार्यकर्ता जेव्हा करतो, आणि मगाशी मालकांनी फार चांगला उल्लेख केला की शेवटी एक लक्षात घ्या, आता आयुर्मान खूप वाढलेलं आहे. आयुर्मान खूप वाढलंय, पण आयुर्मान वाढल्यानंतर अनेकांचं पुण्यात काय गंमत आहे माहितीये का? वय वर्ष 80 असते. त्याला विचारतो मी, आजोबा दिवसभर काय करता? पहाटे 5ला उठतो. म्हटलं नंतर काय करता? नंतर एक ग्लासभर दूध घेतो, मग मॉर्निंग वॉकला जातो, 2 तास मॉर्निंग वॉक करतो, परत येतो, मग नाश्ता करतो, डाएट प्लॅन प्रमाणे नाश्ता करतो. बरं, पुढे काय करता? मग जरा येतो, थोडा लवण, मग लंच करतो, मग दुपारी 1 ते 4 पुन्हा झोपतो, पुन्हा थोडंसं जरा फळं वगैरे खातो, आणि रात्री 9 म्हटलं तू जगतो कशाला रे बाबा? काय तू 80व्या वर्षी काय म्हणजे काय एवढं एवढं फळ खाऊन मॉर्निंग वॉक करून जगायचं कशाला? माझा मुद्दा असा एक लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, आरोग्याची काळजी घेतली पाहिजेच, पण शेवटी तुम्हाला तुमचं आरोग्य टिकवायचं असेल तर मुळात का जगायचं याचं प्रयोजन मिळालं पाहिजे. मी जगतोय, अरे पण का जगतोय बाळा? 80 वर्षांचा माणूस 40व्या वर्षी गेला असता तरी चाललं असतं ना. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या कामानं खुणावलं पाहिजे. आणि मला खात्री आहे डॉक्टर सिकंदर, सिद्धार्थ या लोकांना काम एवढं खुणावतंय की तुम्हाला मी सांगतो, इथेच याच ठिकाणी माझ्या हस्ते माझ्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शताब्दीचा कार्यक्रम आपल्याला करायचा. 100 वर्ष पूर्ण होतील जेव्हा, म्हणजे अजून किमान 42 वर्ष आहेत. 42 वर्षानंतर चित्र खूप बदललेलं असेल अशी मला खात्री आहे. बदल होणार आहे, सगळेच बदल होत असतात, यावर विश्वास असणारे आपण लोक. फक्त त्यासाठी मला मयूर कुठे गेला रे? तो मयूर काय भाषण केलं मयूर? तू इकडे इकडे. याचा जो काही पिसारा, मयूरी पिसारा फुलला ना, मला फार छान वाटतं. मी तुम्हाला सांगू का, या पिढ्यांवर काम करणं सगळ्यात महत्वाचं. आपली सगळ्यात गफलत काय झाली माहिती आहे का? आपली सगळ्यात गफलत काय झाली, आपण या वयाच्या मुलांवर काम केलं नाही. फार छान. आपली गफलत काय झाली, आपण या वयाच्या मुलांवर काम केलं नाही. सगळे समाजवादी वय वर्ष 90 ठोकतात भाषण. ते पोरांकडे लक्ष द्या. मी कोल्हापूरला मालक एका भाषणाला गेलो होतो. बरं, जो वक्ता होता, वक्त्याचं वय वर्ष 85 आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष मी, कोल्हापुरात तुमच्या आसगावकर साहेब. म्हटलं काय सूड घेताय का माझा? नाही म्हणे, काय 85 वर्ष वय आहे, कदाचित त्यांना मध्ये बोलताना त्रास होईल, त्यांचा मुद्दा तुम्ही पुढे न्यावा बरं का. म्हटलं बरं. समाजवादी नेते उभे राहिले, वय वर्ष 85, सुरू केलं भाषण. 1 तास, 1.25 तास, 1.5 तास, 1.25 तास. त्यांना चिठ्ठी पाठवली, पुढे लोक झोपलेत. त्यांच्या हातामध्ये पण असाच पेन होता, त्यांनी त्या चिठ्ठीवर मागे लिहिलं, अजून चौघे जागे आहेत. परिवर्तनवादी चळवळी मोठ्या का होत नाहीत, याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला माध्यम कळत नाहीत, आपल्याला नवीन मुलामुलींशी बोलता येत नाही. आणि त्यांचं भाषण झाल्यावर मला आयोजक म्हणाले, आता संजय आवटे आपण मुक्तपणे बोला. अरे म्हटलं काय मुक्तपणे बोला, पुढे लोक झोपलेत. मी आलो, मी म्हटलं हॅलो हॅलो, सगळे जागे व्हा जरा, मला थोडा वेळ बोलायचं. आणि मी असं म्हटलं, तेव्हा इथून पुढे तुमच्या सगळ्या चळवळींसाठी मी एक सूत्र देतोय. ते सूत्र असं, 100 वजा तुमचं वय तेवढेच मिनिटं बोलायचं. तुमचं वय 85 असेल तर 15 मिनिटं बोलायचं, आणि तुमचं वय 20 असेल तर 80 मिनिटं बोलायचं. नव्या मुला मुलींना बोलू दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्या मुला मुलींच्या माध्यमात तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आता केवळ भाषण करून चालणार नाही, मुलांची माध्यमं बदलली आहेत, त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे.
मुलं रील्स करतात, मुलं अनेक गोष्टी करतात. आपल्याकडे काय होतं तुम्हाला माहिती नसेल अनेकांना, मी मुळात पंढरपूरचा आहे.